आता इकडे जरा रस्ते चांगले आहेत बघा, एकदम मस्त. नमस्कार, मी रोहित रमाकांत परब, परशुरामाची भूमी कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आता वाजलेले आहेत 5:30 आणि आपण निघालो आहोत मुंबईला, आपल्या गावाहून, कोकणातून, वाघोटनवरून. नवी मुंबईचा प्रवास आज आपण आपल्या कारने करणार आहोत आणि मी तुम्हाला पूर्ण आपला मुंबई गोवा हायवेचा अपडेट पुन्हा एकदा देईन, जो मी दरवेळी आपल्या व्हिडिओमध्ये देतो. आणि तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडेल अशी मी आशा बाळगतो, कारण की मी पहिल्यांदा कारने जातोय, एवढा लांबचा प्रवास करतोय. याआधी मी बाईकने सर्रास फिरलोय भरपूर, पण कारचा हा माझा पहिलाच अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर या प्रवासात आपल्यासोबत राहा आणि आपण आता निघूया. आत्ताच मी आमच्या साड्यावर आलोय आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आता इथून आपण पुढे निघूया मुंबईच्या दिशेने. जसं जसं काही असेल मी तुम्हाला अपडेट देत जाईन. चला. सकाळी आपण निघालो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता, आपला विजयदुर्ग, तळेरे विजयदुर्ग रोडचं काम चालू आहे पूर्ण. आणि एक साईड आपली होत आली आहे आणि एक साईड ही वाहतुकीसाठी खुली आहे. गारवा भरपूर आहे गावी हल्ली. काय 2-3 दिवस झाले प्रचंड गारवा आहे. आणि आजची तारीख आहे 23. काल मागे गणेश जयंती होती. तर इथून हा हायवे लागतो. आपण हायवे चढणार नाही होत, आपण सरळ जातोय. थोडं आता काही ट्रॅफिक नसतं ना, म्हणून. ट्रॅफिक असतं तर आपण नक्कीच वरून गेलो असतो. हा इथून वरती रस्ता, हा आपला मुंबई गोवा हायवे तुम्ही बघू शकता. आणि हे तळेरे गाव. हो, एसटी गेली, एसटी नवीन लालपरी. वैभववाडीला गेली का कुठे गेली का, युटर्न मारते बघा. हा एसटी डेपो. अरे धुकं. आणि हे इकडे हा सरळ गेली वैभववाडीला. तो वैभववाडीला रोड जातो, म्हणजे गगनबावडा वगैरे करत कोल्हापूर करून मग पुणे वगैरे तसं. पण आता पोहोचतोय हायवेला लागतोय. हे हायवे बरोबर 6:22 म्हणजे जवळजवळ 57 मिनिटांमध्ये आपण आलेलो आहोत तळेरेला. मस्त वाटतोय ना रस्ता, हायवे, मुंबई गोवा हायवे. म्हणजे असा पूर्ण कंप्लीट झाल्यावर किती छान वाटेल.
हे वळण घेऊन आपण पुढे गेलो ना का मग संपलं. हा राईटला जातोय ना इकडे गगनबावडा कोल्हापूर. हे एवढंच पुढे गेलं की निवाळणार. वाटोळला आणि हे दुकान तुम्ही पाहू शकता. बोर्ड पण दिसत नाहीये. लांजा 12 किलोमीटर, पाली 30. म्हणजे पुढे प्रचंड धुके आहे. ज्याप्रमाणे गाड्या हजार्ड लावून येतात, हजार्ड लाईट, त्याच्यावरून कळतं की धुका आहे. बऱ्यापैकी गारवा आहे. तिथे आता आपण थांबलो ते गणपती मंदिर कुवे. बरोबर मागे असं मस्त असं सूर्योदय होतोय. गाड्या तिथे आपण आपली कार पार्क केली आहे 2 मिनटं 2.5 तासाच्या प्रवासानंतर. कामकाज हे असंच चालू आहे. अजून माहिती नाही आता अजून किती दिवस जातील, पण लांजापर्यंत तर भारी होतं. एकदम फास्ट आलो आपण. फास्ट नाही म्हणता येणार पण प्रॉपर आलो आपण असं म्हणता येईल. हा हे बघा चालू झालं परत कामकाज. वा 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 उजाडले आता प्रॉपर. मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे इथे. हा ब्रिज आय थिंक हा अजून एक ब्रिज कनेक्ट करणार आहे का कसं आहे माहिती नाही, पण हे बघा काम चाललंय इकडे पूर्ण. पहिलं मधून होतं जायला, आता इकडनं साईडने गेले लोकांनी. केवढा तरी मोठा आहे बघा रस्ता. ऑलमोस्ट झालंय आणि थोडं लांजाच्या पुढे आल्यावर हे अशा प्रकारचं काम चालू आहे. आणि असं लर्निंग असून पण हे असे मूर्ख येणार आहेत. एक तर लर्निंगचा टॅग पण लावलाय त्याने आणि असं चुकीच्या ठिकाणी ओव्हरटेक करतोय. घाट नाही ना चालू झालंय, होय वाटतं माझ्या मध्ये. हा निवळीचाच घाट चालू झालाय.
आता रुंद गेला रस्ता इकडे, नाहीतर मग तो असा नॅरो होता जुन्या काळामध्ये. जुन्या लोकांना माहिती असेल, म्हणजे जे मुंबई गोवा हायवेने ज्यांनी प्रवास केला एस टीने, की किती अरुंद होता तो. आणि काय जोखीम उचलायला लागायची तेव्हाच्या ड्रायव्हर्सना. प्रचंड धुके आहे. झाल्या तिन्ही सांज जवळ आहे गावलांज. कोणाकोणाला माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांनी पूर्ण करायची हे कडवं. जी लोक हास्यचित्र बघतात ना, ती लोक तर 100% हे पूर्ण करतील. परत पप्पांचा फोन आल्यानंतर बोलूया. हा, इथे नदी आहे, आय थिंक बाव नदी का काय समजत नाही. आय थिंक बाव नदी आहे वाटते. अरे बापरे, हे बघा तिकडे काय झालंय. टर्न बसला नसणार वाटतं याला. हा वरून आला तो, पण एवढ्या जोरात, एवढ्या वरती, बापरे. हे बघा, हा आहे डांबरी रस्ता. हा डांबरी रस्ता बघायला पण किती मस्त वाटतो ना, आणि गाडी पण किती एकदम स्मूथ चालते. पण जसा कॉन्क्रीटचा रस्ता येईल ना, ते व्हायब्रेशन आणि ते फ्रिक्शन जाणवतं गाडीला पण. हा इकडचा डांबरी रस्ता नव्याने गेलाय आणि तो तिकडे कॉन्क्रीटचे त्या साईडला जाणाऱ्या गाड्या कोकणात. ट्रॅफिक डायव्हर्जन आहे. आता बघ कसा फरक जाणवायला लागला. आपली एसटी आणि लालपरी. हा आता असा रस्ता आहे थोडासा. मळप वाटते पूर्ण इकडे, मळप पावसाचं वातावरण वाटतंय पूर्ण. पण प्लीज इथे पाऊस, इथे आताच्या सीझनला कुठेच पाऊस पडू देऊ नको. कारण की आता आंबे शेतकऱ्यांचं, बागायतदारांचं जीवन मी जवळून बघून आलोय. त्यामुळे जर एक पाऊस त्यांच्यासाठी किती नुकसानदायक असू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे. परचुरी अलर्ट, परचुरी. मुलं, माणसं आपले नियमितच्या कामासाठी बाहेर पडले, कॉलेजला वगैरे, ऑफिसला वगैरे जाणारी. हे परचुरी अलर्ट, परचुरी. ही बाव नदी इकडे पण बघू शकता तुम्ही. देवरुख रत्नागिरी एसटी. संगमेश्वर पोलीस ठाणे हद्द सुरू. होती की हे मागे जो आता आपल्या इथे मिररमध्ये दिसतोय तुम्हाला, तो जो ट्रक आहे तो हेवी वजन घेऊन जातोय, लोडेड पूर्ण आहे तो ट्रक. आणि जेव्हा अशा गाड्या चढावावर असतात ना, तेव्हा त्यांना ओव्हरटेक करायचं नसतं. तर खूप माहिती नाही, खूप कमी ड्रायव्हर्स, खूप कमी जे गाड्या चालवतात
त्यांना माहिती असेल, कारण की चढावर चढताना ना गाडी अशी थोडी टिल्ट करतात ती लोक, म्हणजे थोडं झिगझॅग असं, थोडं असं म्हणजे नागमोडीही जाते गाडी. आणि माझ्या ते पटकन लक्षात नाही आलं आणि मी गाडी चढवली आता. नाहीतर तो मला दाबू शकत होता माझ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे गाडीला, पण त्याने मला सोडलं. जा. तर कधीच ही एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की जेव्हा गाड्या चढावावर वजन म्हणजे लोडेड गाड्या आपल्या समोर असतील ना, तर चुकून पण त्यांना ओव्हरटेक करू नका. आरामात त्यांच्या मागून जा, जेणेकरून ते पण व्यवस्थित जातील आणि आपणही. नाही तर याच्यामध्ये तू मध्ये दोघांचंही नुकसान. अरे बाबा. चला आता इथे थांबायला लागणार, आणखी जोपर्यंत पुढून गाड्या जाणार किंवा एस टी आली, ती एस टी जाईपर्यंत आपल्याला इथे थांबावं लागणार. एस टीला काहीच बोलू नाही शकत, मी ओढत घुसू शकलो असतो, पण तेच समोरून आले असते आणि मला मागे जायला लागलं असतं. त्यापेक्षा आपणच थांबूया. काय मुंबईकडे जाण्याकरिता सर्व्हिस रोडचा वापर करा. अरे बापरे, कुठे सर्व्हिस रोड? अच्छा, इथं आहे का सर्व्हिस रोडचा? संगमेश्वर शहर मार्केट आहे. हे हॉटेल दत्तकृपा इकडे. हा मुंबई गोवा हायवे, म्हणजे इकडे मुंबई, इकडे गोवा. आणि येताना तुम्हाला तिकडे पण बॅनर आहे, इथे पण खाली लिहिलेलं आहे. तर एकदम काय म्हणू, जरा पुढे जातो आणि गाडीचा हे करतो, सेटल होऊन येतो. इथे परत सेटल होऊन जरा बोलतो, तर इथे परत जर कोण आलं पार्किंगसाठी तर मग प्रॉब्लेम होईल. तर मिसळ, आपला नेहमीचा नाश्ता, मिसळ, बटाटा वडा आणि एक चहा. मी पाण्याची बॉटल घेतली, 125 ओनली. तर तुम्ही कधी येत असाल ना मुंबईच्या दिशेने, गोव्या साईडला जात असताना, खूपच छान हॉटेल आहे. मी पुढे गेलो, युटर्न मारून आलो, कारण की आपलं नेहमीचं जे होतं गणेश कृपा ते तिथे मी आता नाही थांबत आहे, पण म्हणजे यापुढे नाही थांबणार आहे. पण म्हटलं दुसरं काहीतरी ऑल्टरनेटिव्ह शोधायला हवं. त्यासाठी मी मागे एक ठिकाणी हॉटेल बघितलं होतं, पूर्ण गर्दी होती. म्हटलं आता काय करायचं, पुढे जिथे आता मिळेल तिथे. मग आता हे हॉटेल दिसलं, छान दिसलं, वाटलं एकदम. आणि म्हटलं की पुढे जाऊन युटर्न मारून येतं. 2च वर्ष झाली आहे, पण खरंच टेस्ट आणि सर्व्हिस पण बेस्ट आहे. म्हणजे ही छोटं हॉटेल आहे, जास्त मोठं नाही आहे, पण एकदम चव वगैरे सर्व बेस्ट आहे. तर तुम्ही ते नक्की या, म्हणजे जर तुम्हाला आवडेल ही चव. चहा पण एकदम अप्रतिम होता. सगळा आळस आणि हे निघून गेलं माझा. चिपळूणचा हाल जो आहे तोच आहे. गटारा साचलीत, गटारा. हा 4 व्हीलरचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा 2 व्हीलर होती ना, तर मी पण यांच्यासारखा जायचो बाजूने. आणि आता जाताही येत नाही, इथे अडकलो होतो. ट्रॅफिक. तर परशुराम घाटात आपलं स्वागत आहे. अरे बापरे, बघा काय वाईट अवस्था आहे.
आता येईल ना तासगावचा, सगळ्यात वर्स्ट आहे. 4 व्हीलरवाल्यांसाठी तर आहेच आहे आणि 2 व्हीलरवाल्यांसाठी पण आहे. त्यामुळे हा टर्न नेहमी लक्षात ठेवा. इथे एकदम आरामातच येऊ दे गाडी इकडे. शार्प एस टर्न आहे. आता 2 वाजत आलेत आणि आपण महाडला पोहोचू, म्हणजे पोहोचलो ऑलमोस्ट. महाडमध्येच आहे आपण आता. आणि आता इकडे जरा रस्ते चांगले आहेत बघा, एकदम मस्त. इकडे हे काम आता जोरात चालू केलं ना, तर हा पूल पण बरीच वर्ष रखडला होता. हॅलो, तर आता आपण घरी आलेलो आहोत. मी 5 वाजता इथे पोहोचलो नवी मुंबईला. खूप छान असा आपला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स होता आजचा. मी पहिल्यांदा एवढी गाडी चालवली 4 व्हीलर. त्याआधी मी कधी 4 व्हीलरने एवढा प्रवास केला होता. जवळजवळ 424 किलोमीटर आपण गाडी चालवली आज. आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. माणगावपर्यंत आपण शूट केलं थोडं, पण माणगावच्या पुढे मी थोडं अवॉइड केलं शूट करणं, कारण की नंतर मग जरा मुंबईसारखंच वाईब यायला लागलं की कोणी कसंही गाडी चालवत आहे. म्हणजे ठीक आहे, तो पार्ट असतोच, पण त्यामुळे मग जरा लक्षपूर्वक काळजीपूर्वक गाडी चालवायची होती. त्यामुळे मी कॅमेरा हातात नाही घेतला आणि खूप छान वाटलं, भारी वाटलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.